त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातही ज्याप्रमाणे मराठवाड्यात तापमानात लक्षणीय वाढ होत आहे, इस्पेशली अकोला हा खूप म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त टेम्परेचर असलेला जिल्हा आहे. त्या देखील आजूबाजूचे जे लगतचे जिल्हे आहेत, इव्हन वर्ध्यालासुद्धा टेम्परेचरमध्ये वाढ झालेली आहे. आपल्याकडे चंद्रपूर बाजूचा जिल्हा आहे, त्या ठिकाणी पण हीटवेव्हची येलो वॉर्निंग देण्यात आलेली आहे. आणि त्या अनुषंगाने गोंदियाला आज अशी कुठल्याही प्रकारची वॉर्निंग नाही. तरी पण मागील 2 ते 3 दिवसात टेम्परेचरमध्ये आपल्याकडे सुद्धा वाढ झालेली आहे आणि त्यामुळे लोकांना उष्णतेच्या जी जाणीव आहे ती होत आहे. आणि लोकांना आम्ही हेच अपील करणार आहेत की दुपारच्या वेळेस शक्यतो बाहेर जाण्यास टाळावे. म्हणजे दुपारी 12 ते 4ची जी वेळ आहे त्यामध्ये जर काम नसेल तर आपण शक्यतो बाहेर जाण्यास टाळावे. छत्री, टोपी, गॉगल याचा वापर करावे. पांढरे कपडे किंवा कॉटनचे जे कपडे आहेत ते घालावे. शीतपेय जसे जे आपले नॅचरल जे पदार्थ आहेत, पेय आहेत त्यांचा वापर करावा. उसाचा ज्यूस झाला, लस्सी, ताक इत्यादी प्रकारचे चहा, कॉफी किंवा इतर दुसरे पेय हे टाळावे.